विचार करा, भारतातल्या एका व्यस्त दुकानाचा दिवस. गिऱ्हाईकांची ये-जा सुरू आहे, मालाची खरेदी विक्री चाललीये आणि दुकान मालक या सगळ्या धावपळीत पूर्णपणे गुंतलेला आहे. पण या रोजच्या गडबडीत एक असा धोका लपलेला आहे ज्याकडे कदाचित त्याचं लक्षही गेलेलं नाहीये. हा प्रश्न कदाचित तुम्हाला धक्का देणारा वाटेल, पण हे कठोर सत्य आहे. फक्त एका छोट्याशा चुकीमुळे, म्हणजे विचार करा, वर्षांची मेहनत पाण्यात जाऊ शकते. चला तर मग ह्यामागची कारणं काय आहेत आणि त्यावर उपाय काय हे समजून घेऊया. ठीक आहे, तर आपण यावर जरा सविस्तर बोलूया. बघा, कृषी सेवा केंद्रांसारखे व्यवसाय चालवण्यासाठी काही साध्या कागदांवर अवलंबून राहावं लागतं. ही कागदपत्र म्हणजे दुसरे तिसरं काही नाही, तर सरकारकडून मिळालेले परवाने, जे तुमच्या व्यवसायाचा कायदेशीर आधार आहेत. आता या व्यवसायासाठी अनेक परवान्यांची गरज असते. म्हणजे बियाणं विकायला वेगळा परवाना, खतांसाठी वेगळा, कीटकनाशकांसाठी वेगळा, आणि ह्या सगळ्यासोबतच दुकान कायद्याचा परवाना तर लागतोच. यापैकी एकही परवाना नसेल किंवा त्याची मुदत संपली असेल तर व्यवसाय चालवणं हे बेकायदेशीर ठरू शकतं. आता खरा महत्वाचा मुद्दा येतो. समजा या धावपळीत यापैकी एखाद्या परवान्याची मुदत संपली, तर त्याचे परिणाम काय होतात? याची किंमत आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप जास्त असू शकते बरं का. सगळ्यात पहिला आणि थेट परिणाम म्हणजे मोठा आर्थिक दंड. सरकारी अधिकारी तपासणीसाठी आले आणि मुदत संपलेला परवाना सापडला की मोठा दंड बसतोच, आणि हा व्यवसायासाठी एक मोठा फटका असतो. पण गोष्ट इथेच थांबत नाही. दंडापेक्षाही एक मोठा धोका आहे, तो म्हणजे दुकान सील होण्याचा. कृषी विभागाला हा अधिकार आहे की ते थेट येऊन तुमचं दुकान सील करू शकतात, आणि मग सगळा व्यवसाय एका क्षणात ठप्प. आणि ही केवळ एक शक्यता नाहीये, ही एक अधिकृत चेतावणी आहे. स्पष्ट शब्दात सांगायचं तर, परवाना एक्सपायर झाल्यास मोठा दंड आणि दुकान सील होण्याचा धोका असतो. याचा अर्थ काय? तर तुमचा व्यवसाय, तुमची गुंतवणूक, तुमची प्रतिष्ठा, सगळं काही फक्त एका तारखेवर अवलंबून आहे. आता प्रश्न पडतो की जर धोका इतका मोठा आहे, तर मग लोक हे काम वेळेवर का करत नाहीत? कारण परवाना नूतनीकरणाची जी प्रक्रिया आहे ना, ती वाटते तितकी सोपी नाहीये. ते एक चक्रव्यूह आहे ज्यात अनेक जण सहज अडकतात. आणि इथेच पहिला सापळा आहे. शेवटच्या दिवसाची वाट पाहणं म्हणजे अक्षरशः दंडाला आमंत्रण देणं. ही प्रक्रिया वेळेच्या खूप आधी, म्हणजे महिना 2 महिने आधीच सुरू करावी लागते. आणि हीच गोष्ट अनेक जण विसरतात किंवा दुर्लक्ष करतात. आता वरवर पाहिलं तरी खूप सोपं वाटतं, नाही का? फक्त ऑनलाईन जायचं, 2-4 बटणं दाबायची आणि काम झालं. पण थांबा, खरी अडचण तर पुढेच आहे. त्या सोप्या ऑनलाईन प्रक्रियेमागे ना, कागदपत्रांचा अक्षरशः डोंगर लपलेला असतो. म्हणजे बघा, मूळ परवान्यापासून ते गोदामाच्या नकाशापर्यंत आधार कार्ड, पॅन कार्ड, वैध दुकान कायद्याचा परवाना, चलन पावती, सगळं काही लागतं. आणि ही प्रक्रिया खूप तांत्रिक आहे, गोंधळात टाकणारी आहे. एक छोटीशी चूक, एक चुकीचा अपलोड किंवा एखादं कागदपत्र जरी कमी असलं तरी तुमचा अर्ज सरळ नाकारला जातो. आणि मग काय? पुन्हा सगळी प्रक्रिया पहिल्यापासून सुरू करा. वेळ आणि पैसा दोन्ही वाया. पण ह्या सगळ्या ताणतणावात आणि गोंधळात एक आशेचा किरण आहे. ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा एक सोपा आणि अगदी सुरक्षित मार्ग उपलब्ध आहे. याला म्हणतात डिजिटल सर्व्हिसेस. म्हणजे हे तज्ज्ञ लोक आहेत जे खास याच कामासाठी तयार आहेत. ते तुमच्यासाठी ही सगळी डोकेदुखी स्वतःकडे घेतात. परवान्याच्या तारखा लक्षात ठेवण्यापासून ते कागदपत्र जमा करण्यापर्यंत सगळं ते बघतात. चला, एक सोपी तुलना करूया. एकीकडे आहे स्वतः सगळं करण्याचा ताण, गोंधळ आणि चुका होण्याचा धोका. तर दुसरीकडे आहे तज्ज्ञांकडून काम करून घेण्याची मनशांती. एकीकडे वेळेचा अपव्यय आहे, तर दुसरीकडे आपल्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याची संधी. निवड अगदी स्पष्ट आहे, नाही का? शेवटी एक व्यावसायिक म्हणून आपलं मुख्य काम काय आहे? तर ग्राहकांना सेवा देणं आणि व्यवसाय वाढवणं. सरकारी कागदपत्रांच्या जंजाळात अडकणं नाही. ही डोकेदुखी जर दुसऱ्यांवर सोपवता येत असेल तर आपण आपल्या खऱ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो. तर तो जो दुकानात टिकटिक करणारा टाइम बॉम्ब आहे ना, त्याला निष्क्रिय करण्याचा मार्ग आपल्या हातात आहे. योग्य वेळी योग्य मदत घेऊन आपण आपला व्यवसाय सुरक्षित ठेवू शकतो आणि मनःशांतीने तो वाढवू शकतो.